तेवढं त्या दर्जाचं येतं असं मला वाटतं. नाही, आता बाकरवडीसारखा पदार्थ असा आहे की तो घरी नाही बनत, तो फक्त दुकानात चितळ्यांच्या मिळतो किंवा चितळ्यांचा विकत मिळतो. बाकीचे पदार्थ जे आहेत ते घरोघरीही बनतात. पण आता समजा बाकरवडीच घेतली तर जी चव आत्ता आहे, जी गेल्या अनेक वर्षांपासून, आता अनेक वर्षांपासून हीच चव आहे की त्याच्यामध्ये तुम्ही R&D करून ती आणखीन त्याच्यामध्ये काही सुधारणा किंवा आणखीन काही गोष्टी ॲड करून ती आणखीन थोडी उन्नत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे टप्पे आलेत का? आणि आता ही जी चव आहे त्याच्यावर तुम्ही इतके समाधानी आहात की आता याच्यामध्ये परत काही करायचं नाही असं म्हणून तुम्ही थांबलेले आहात का? तुम्हाला ही जी बाकरवडी आहे ती आणखीन चविष्ट करण्यासाठी त्याच्यावर काम करण्याचंही काम तुमचं सुरू आहे? हा असा प्रश्न पहिल्यांदा आम्हाला कोणी विचारला असेल, थँक्यू. पण याचं उत्तर द्यायचं म्हणलं तर समाधानी आपण कधीच नसतो. पण आत्ता जी आपली बाकरवडीची चव आहे ही अनेक लोकांच्या फीडबॅकमधनं, अनेक वर्ष आमच्या अनुभवावरनं किंवा जे बेस्ट पॉसिबल चव आहे, आणि त्यात सुद्धा माझ्या आठवणीत तरी ही चव कॉन्स्टंट आहे. पूर्वी आम्ही काही वेगळे बदल करायचा प्रयत्न केला असं काका सांगायचे, पण परत आम्ही मग मूळ रेसिपीवर आलो. पण लोकांना आत्ताची जी बाकरवडी आहे तीच आवडते. पण त्याच्यात आता कालांतराने आम्ही काही बदल थोडेसे करत आहेत, म्हणजे आपल्याला पॉकेट फ्रेंडली पाहिजे म्हणून मग मिनी बाकरवडी येईल का, किंवा बाकरवडीत काही फ्लेवर येईल का, असे पण लोकांच्या काय फ्लेवर्स येऊ शकतात ते पहिली जरा तुमच्याकडेच येणार, त्याच्यामुळे ती आली की मी सांगतो. पुढच्या महिन्यात दिसेल ते. बरेच वेळा लोक विचारतात की एक्स ब्रँडची अशी आहे तर तुम्ही करणार का. मग हा सुद्धा आमच्याकडे एक फीडबॅक आहे की लोकांना ती आवडती आहे किंवा लोक आम्हाला रेकमेंड करतायत. मग आपण तुम्ही म्हणला तसं जाऊन एकदा आम्ही आणतो सुद्धा, त्याचं एक ॲनालिसिस करतो की खरंच चांगली आहे की लोक म्हणतात म्हणून आपण करायला पाहिजे. तर इतके वर्ष आम्ही केले म्हणजे आम्हाला वाटतं की अजून ती वेळ आलेली नाही. पण जसं तुम्ही म्हटलं तसं जसे फीडबॅक येतात, म्हणजे मला आठवते की समजा कोणी म्हणलं की हल्ली मिरची बाकरवडी खूप तिखट असते. मग बॅक एंड इंटिग्रेशन आम्हाला कळलं की आपण जी मिरची वापरतोय त्याला खूप व्हेरिएशन्स आहे. या सीझनमध्ये कमी तिखट असते, यावेळेस जसं इंद्रियल म्हणलं तसं बॅकवर्ड इंटिग्रेशन आम्हाला जशी मिरची लागते तशीच मग पिकवायला चालू केलं. अशा प्रकारचे बदल आम्ही अंगीकारायला लागलो. पण टोटली चवच वेगळी करावी किंवा त्यात अजून सुधारणा करावी असं अजून वाटत नाही, म्हणून ती कंटिन्यू केली. आता या घडीला म्हणजे ही जी प्रोडक्ट्स आहेत तर त्याला कुठेही मानवी स्पर्श न होता ते बनतात सगळ्या गोष्टी. ह्या 90% पदार्थ तरी तसे बनतात. काही पदार्थांना अजूनही त्याला पर्याय नाही आहे किंवा अजून तो स्केल त्याला आलेला नाही की ज्याच्यामुळे ते ऑटोमेशन अजून जस्टिफाय होत नाही. तुम्ही जसं म्हणालात तसं बघायला गेलं तर आता अनरसासारखा प्रोडक्ट की जो आपल्याकडे सणासुदीला वापरला जातो आणि तो टिपिकली महाराष्ट्रीयन ओळखीचा पदार्थ आहे. तर अनरशाचं पीठ भिजवून ठेवून ते फर्मेंटेशन व्हायलाच 45 दिवस लागतात. सो आम्ही त्या पिठाच्या कल्चरवरती काम केलं की जिकडनं आम्ही ते 45 दिवस साधारण आता 7-8 दिवसावरती आणलेलं आहे. आता ते केल्यामुळे आम्हाला जे 45 दिवस करून थांबायला लागायचं तर ते आम्ही उरलेले 45 दिवस अजून काय काय काम करू शकतो की जिकडे आम्हाला अनरसेचं प्रोडक्शन वाढवता आलेलं आहे. आता अनरसाचं ते प्रोडक्शनच्या बाबतीत फर्मेंटेशन कसं होतं ह्याचं मेजरमेंटच कधी केलेलं नव्हतं पूर्वी. सो फर्मेंटेशन कल्चर्स वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्यांच्या पदार्थांचे व्हायचे, पण अनरशाचं पिठाचं कधी झालेलं नव्हतं. मग ते आम्ही मेजर केलं, त्याच्यात आम्ही काम केलं, त्याच्यावरती आम्हाला हे लक्षात आलं की अरे या लेवलला पोचलं तर या पद्धतीने ते चांगलं चालतंय. सो ते झाल्यावर आम्हाला उलट अनरशाचं प्रोडक्शन वाढवता झालेलं आहे. आता आम्हाला प्रश्न पुढचा हा आहे की आता याचा फॉर्म फॅक्टर कसा बदलू शकतो की ज्याच्यातनं आम्हाला हा टिकवायची ॲबिलिटी इम्प्रूव्ह होईल. कारण आता आम्ही समजा दिवसाला 10 किलो करू शकत होतो तर आता आम्ही 100 करतोय. पण आता आम्हाला वाटतं की मार्केट खरं तर 1000चं आहे, तर 1000ला कसं जायचं हा एक विचार झाला R&Dच्या बाबतीतला. दुसरा असा होतो की कधी कधी काय की आता काळाच्या गरजा जशा बदलत आहेत तशा डायटरी प्रेफरन्स पण बदलत आहेत. म्हणजे लॅक्टोज फ्रीची डिमांड वाढलेली आहे, नो ॲडेड शुगरची डिमांड वाढलेली आहे, ग्लुटन फ्रीची डिमांड वाढलेली आहे, आता मिलेट किंवा हाय प्रोटीन हाय फायबरची डिमांड वाढलेली आहे. तर त्याच्यामुळे अल्टरनेटिव्ह इन्ग्रेडियंट्स वापरून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट पण करता येऊ शकतात का, याच्यावरती पण कुठेतरी आमचा एक प्रयत्न चालू असतो की जिकडे आहे त्या ओरिजिनलला डिस्टर्ब नाही करायचं, पण आपण त्याला पॅरलल अल्टरनेटिव्ह क्रिएट करू शकतो का की ज्याचं कदाचित आज मार्केट नाही आहे पण 10 वर्षांनी मार्केट येईल, पण आमच्या कस्टमरला तो आमच्या ब्रँड विंडोमध्ये चॉईस राहिला पाहिजे. तर त्याच्यामुळे एक अशा पद्धतीचं एक डेव्हलपमेंट चालू असतं.
आणि तिसरं जे आहे ते कधी कधी काय असतं की काही कायदे बदलत असतात, तर त्या कायद्यांमुळे सुद्धा आम्हाला आमच्या प्रोसेसेसमध्ये चेंजेस करायला लागतात. कधी कधी ते कायदे अनफेअर असले तर आम्ही त्याच्या विरोधात भांडतो, पण त्याचबरोबरीने जे चांगले असतात की ज्याच्यानी कन्झ्युमर सेफ्टी इम्प्रूव्ह होणार असेल तर ते अडॉप्ट करून त्याच्यानी पण प्रोसेसमध्ये चेंजेस करायला लागतात. कधी कधी कलर्समध्ये चेंजेस होतात, कधी कधी व्हिज्युअल चेंजेस होतात. काही फ्लेवर्स असतात ते अमेरिकेत वेगळा कायदा असतो, ऑस्ट्रेलियात वेगळा कायदा असतो, इंडियात वेगळा कायदा असतो, तर त्याचं सर्वात चांगलं काय समीकरण करता येईल ह्याचंही आम्ही बघत असतो. त्यामुळे R&D इनोव्हेशन जे आहे ते मल्टिपल फोल्ड्सवरती चालू असतं. एक्सटेन्शन इंटू पॅकेजिंग, म्हणजे मगाशी पाकातल्या पुऱ्यांबद्दल जे आपण बोललो की आता आम्हाला आत्ता तोच कन्स्टंट येतोय की पाकातली पुरी पाकच इतका असतो की त्याच्यामुळे ती आपोआपच सॉगी होते, सादळते. आता ती खुसखुशीत नाही लागली तर त्याचा एक्सपिरियन्स कस्टमरचा चांगला लागणार नाही. सो मायक्रोबायोलॉजिकली तो प्रोडक्ट टिकू शकतो, पण ऑर्गॅनोलेप्टिकली तो फेल होतो तिसऱ्याच दिवशी. त्यामुळे आम्ही तो लॉन्च करत नाही आहोत. सो आता त्याचं क्रिस्पीनेस कसा आणायचा किंवा ती प्रोसेस कशी करायची याच्यावरती आमचं काम चाललंय की ज्याच्यात ऍक्च्युली ताजी पुरी मिळू शकते का, असा एक प्रयत्न आहे. सो असं काही ना काहीतरी आम्ही इनोव्हेशन आता करायचा प्रयत्न करत असतो की जिथे मल्टिपल फ्रंट्सवरती मल्टिपल लोक ह्याच्यावर काम करतात. म्हणजे बरेचदा एकेकाळापर्यंत हे सगळं हातानेच बनवलं जायचं, पण जशी जशी स्केलची डिमांड वाढायला लागली तर तसं आम्हाला ऑटोमेशन करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्याच्यामुळे आज मोदकाची मशीन जपान किंवा जर्मनीवरनं आलेली आहेत की जिथे आता यावर्षी आम्ही जस्ट एक रेकॉर्ड स्पीड केला की 1100 किलो तासाला आम्ही मोदक तयार केले, फुल्ली ऑटोमेटेड. 1100 किलो? हो. सो त्याचा मी व्हिडिओ टाकला होता सोशल मीडियावर. त्याच्यामुळे ते आमच्या दृष्टीने अचिव्हमेंट होते की या स्पीडला आम्ही जाऊ शकलो. सो पूर्वी आम्हाला दिवसात 1000 किलो करता यायचे कारण हाताने केले जायचे, साच्यातनं सगळे ते आता कुठेतरी फुल्ली ऑटोमेटेड होत आहेत. तर त्यामुळे पुरणपोळीच्या बाबतीत तसंच आहे की आता ते एक्सट्रुजन करून उलट इव्हनली स्प्रेड कसं होईल की जिथे पूर्वी पुरणपोळीची आणि परत तिथे तो मजा येते की आता खासियत पुरणपोळीची अशी होती की काही ठिकाणी जास्त जाड, काही ठिकाणी कमी जाड आणि ते पुरण प्रत्येक घासात वेगळं असायचं. आता मशीनवरती जातं तेव्हा ते इव्हनली स्प्रेड करायला लागतं, त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स बिघडतो. तर मग ते अनइव्हन कसं करायचं किंवा कुठे तिथे आपल्याला त्या प्रेसिंगमध्ये किंवा रोलिंगमध्ये सुद्धा काही ठिकाणी अशा पिन होल्स मारल्या पाहिजेत की त्याच्यामुळे फुलेल वेगळ्या पद्धतीने, त्याचं फ्लेवर वेगळा येईल. हे इनोव्हेशन आम्हाला करत सारखं करायला लागतं आणि आय थिंक त्याला रेडीमेड सोल्युशन काही नाही. त्याच्यामुळे ही सगळी स्पेशल पर्पज मशिनरी आहे, ती आम्हाला अडॉप्ट करायला लागते. पण तुम्ही गुलाबजाम करता पण पाकातल्या पुऱ्या जमत नाही. समजा पाकात म्हणजे पुऱ्या वेगळ्या केल्या आणि पाक वेगळा केला आणि नंतर आपलं आपलं मिक्स करून खा असं म्हणून जर सांगितलं तर करता येईल. तर तुम्हाला पण मी नेणार आहे. आमच्या R&D टीमला तुमच्याकडनं भरपूर इनपुट्स मिळतील असं वाटतं. नाही, गिंद्रे म्हणाल तसे बरेचसे पदार्थ असतात जे घरी खाण्यायोग्य असतात आणि बरेच वेळा ते मार्केटेबल नसतात. म्हणजे डिमांड भरपूर असते पण ते समोर होत नाहीत. पण त्याच्या व्यतिरिक्त चितळे बंधू अजून 150 प्रोडक्ट बनवत आहेत. आणि तुम्हाला असं कोणी जसं आता मी सांगतोय असं सांगायला आलं तर तुम्ही ऐकून घेता का? हो, 100%. ते आमचं काम आहे. बरेचसे चांगले पॉझिटिव्हली आणि खरं देत असतात फीडबॅक आणि ते आम्ही नक्की घेतो. म्हणजे मागे एकदा आम्ही पूर्वी डिंकाचे लाडू असायचे ते साजूक तुपातले बनवायचो, साध्या तुपातले पण बनवायचो. तर आम्हाला एखादा म्हणजे बरेच वर्षापूर्वी एक गिऱ्हाईकाने सांगितलं, अहो आमचे मुली ह्या प्रेग्नंट असताना किंवा गरोदरपणात ह्या खातात, तर तुम्ही साध्या तुपातले का बनवता? आमच्या आजोबा ठरवलं की नाही, आजपासून साध्या तुपातला बनवायचाच नाही. असा पॉझिटिव्ह फीडबॅक घेऊन आम्ही डिंक लाडू झाले, बेसनाचे, रव्याचे, हे कुठलेही लाडू साध्या तुपात बनवतच नाही. ते आम्ही साजूक तुपातच बनवतो आणि लोक स्वतः त्याला ॲप्रिशिएट करतात. ॲक्च्युअली आपल्या गप्पांमध्ये ते 1 ते 4 दुकान बंदचा खूप उल्लेख झाला. मला असं वाटतं खूप वर्षांपूर्वी आमच्या चॅनलवर ब्रेकिंग न्यूज लागली होती की चितळ्यांचं दुकान आता 1 ते 4 दरम्यान उघड्यावर राहणार. तर मला ना म्हणजे एक सिरियस नोटवर हा प्रश्न विचारायचा की जेव्हा ही तुम्ही